गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. तू लवकर आलास? मी नेहमीच्याच वेळेला आलोय. तू उशिरा आलीस. कशी झाली बर्थडे पार्टी? बर्थडे पार्टीला गेली होतीस ना काल तू मैत्रिणीच्या? कशी झाली? छान छान झालं. काय गिफ्ट दिलं तिला? काय विचारतोय, गिफ्ट काय दिलं तिला? काहीतरी दिलं असेल. मी तिला म्हणाले की तुला आवडेल ते माग. काय सांगितलं तिने? काय? काय मागितलं तिने? तिला आत्ता नको. ती म्हणाली मी सांगते तुला. तू खोटं बोलत नाहीयेस ना माझ्याशी? मी आल्यापासून असे एकावर एक प्रश्न काय विचारतोस आणि स्वतःच ठरवतोयस की मी खोटं बोलले म्हणून. काही ठरवलं नाही. मी फक्त विचारतोय तुला. असं काही नाहीये. मला काम करू दे. तुझा डबा. तुला वेळ मिळेल तसं खाऊन घे. चला चौधरी, जेवायला चला. जा, मला भूक नाही. अरे काय कमाल करतोस तू. जेवायला चल रे. टिफिन असा नुसता समोर ठेवायचा, त्याच्याकडे बघत बसायचं, त्याने पोट नाही भरत. डबा उघडायला लागतो, पदार्थ हातात घ्यायला लागतो, तो खायला लागतो, मग पोट भरतं. चल. जा, सांगितलं ना मला भूक नाही. काय झालं? डबेवाली बोलली नाही का अजून? बोलली नसती तर बरं झालं असतं. खोटं बोलली यार. हो 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 हो. अरे हा डायलॉग ते मला ह्याच्यासारखा वाटला. ते थप्पड से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है. किती छान. बंकस झाली असेल तर मी निघतो. अरे नाही बाबा, मी तुझा मूड लाईट करायचा प्रयत्न करतो यार. काय झालं? ती नेहमीची नेहा नाहीये. यश, मला काय वाटतं माहिती का, तू अजूनही ना तिच्या वागण्यावरती लक्ष देतोयस, सिच्युएशन वरती नाही. म्हणजे सांग, तुला असं दिसतंय की ती तुझ्याशी खोटं बोलतीये, बरोबर? पण मला काय दिसतंय माहितीये, तरी सुद्धा तिने तुझ्यासाठी टिफिन आणलाय. ब्रो, तिला जर इग्नोरच करायचं असतं ना, तर तिने पूर्ण इग्नोर केलं असतं ना. टिफिन कशाला आणला असता? माझं ऐकशील? काय पर्याय आहे का माझ्याकडे? तू पर्याय नाही म्हणून ऐकतोस का? जातो मी. बोल ना आता. हा, एक काम कर, ती कॅन्टीनला गेली ना, तू पण जा. हा, तिने दिलेला टिफिन असं छान उघड, तिने केलेले पदार्थ असं छान खायला लाग. ती तुझ्या बाजूला बसेल, बडा 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 स्वतः सगळं बोलायला. हे रे, तुला असं वाटतं ना की तू असं कर म्हणजे ती असं बोलेल, ती अशी वागली म्हणजे असं होईल. हा कॉन्फिडन्स माझ्याबद्दल आहे की तिच्याबद्दल? स्वतःबद्दल आहे. माझं ऐक, तू जा, टिफिन उघड, पदार्थ खायला लाग, ती स्वतःहून तुझ्याशी बोलेल यार. तू जा ना. मला दरवेळी असं वाटतं की तू सांगतोस ते अजिबात ऐकून येत, तरी मी तुझं ऐकतो का मला कळत नाही. ब्लॅकमेल करतोस मला.
ठीक आहे. अरे प्रेमात पडलेला माणूस कधीच दुसऱ्याच ऐकत नसतो ब्रो. तो तेच करतो जे त्याला करायचंय, जे त्याच्या मनात आहे. तूही काही माझं ऐकत नाहीयेस. उलट मी तेच सांगतोय जे तुझ्या मनात आहे. बिचारा यश. हॅलो मिस्टर परांजपे. हॅलो हॅलो नेहाजी, तुमचा आवाज ऐकू येत नाही. हॅलो हॅलो. हां मिस्टर परांजपे, एक मिनिट, इथे रेंज नाही आहे. मी फोन स्पीकरवर टाकते, एकच मिनिट. हां बोला मिस्टर परांजपे. नेहाजी, अहो किती किती कौतुक करायचं तुमच्या गुणांचं. कामाला तर तुम्ही पर्टिक्युलर आहातच, वागण्या बोलण्यात तर प्रश्नच नाही. आणि आता आज तुमच्या हातची चव चाखली. अक्षरशः आईच्या हातच्या जेवणाची आठवण झाली हो. तुम्हाला आवडलं ना, हे महत्वाचं. आवडलं? हो खूप आवडलं सगळंच. काय हो नेहाजी, यात एक छोटीशी पोळी आहे. काही स्पेशल आहे का ती? अरे देवा, तुमच्या डब्यात आली? हो, ती परीने केली आहे. ओ वा 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 वा. तुम्ही दोघी मिळून प्रेमाने जी काही माझी काळजी घेताय ना, आणि जी काही सोय केली आहे ना, ते खरंच भावलं मनाला. असं वाटतं की माझं आपलं कोणीतरी आहे या जगात, ज्यांचा मला आधार आहे. मिस्टर परांजपे, खरं सांगू तर आत्ताच्या या परिस्थितीत तुमचा आम्हाला खूप आधार आहे. खरंच थँक्यू. नेहाजी, परत थँक्यू. काल तुम्हाला बोललो ना. जाऊ दे, मी आता मन लावून शांतपणे जेवतोय. ठीक आहे, आपण संध्याकाळी भेटूयाच. बाय. ठीक आहे.